ती आपली मालवणी सोलकढी बनवून तयार आहे। नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मालवणी सोलकढी। त्यासाठी घेतले मी 1 वाटी, मोठी वाटीवरून किसलेलं ओलं खोबरं, 5 ते 6 पाकळ्या लसूण, अर्धा चमचा जिरे आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतली। तर मी हिरवी मिरची वरून टाकणार आहे, तुम्ही त्याच्यासोबत सुद्धा वाटून घेऊ शकता। आता आपण मिक्सरचं भांडं घेऊया, त्यामध्ये ओलं खोबरं घालूया, लसूण घालूया आणि जिरे घालूया, थोडं पाणी घालूया आणि बारीक वाटून घेऊया। आता मी इथे बाउल घेतलाय आणि त्याच्यामध्ये जाळी घेतली। आता हे वाटलेलं मिश्रण याच्यामध्ये ओतून घेऊया। आता हे पिळून याचं दूध काढून घेऊया। आता हे पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घालूया, थोडं पाणी घालूया आणि हे पुन्हा एकदा वाटून घेऊया। आता परत हे मिश्रण गाळून घेऊया आणि दूध काढून घेऊया। आणि हे असं आपल्याला 2 ते 3 वेळा करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये घालूया आपण कोकम आगळ, अर्धी छोटी वाटी घातले। आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि थोडं टेस्ट करून बघायचं। जर याच्यात आगळ कमी वाटत असेल तर थोडंसं अजून घालून घ्यायचं। तर मी ते छोटी वाटी भरून पूर्ण घातलेलं आहे कोकम आगळ, आणि याच्यात आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे। वरून हिरवी मिरची घालूया, कोथिंबीर घालूया, छान एकदा ढवळून घेऊया। ती आपली मालवणी सोलकढी बनवून तयार आहे। जर तुम्हाला थंड पियायची असेल तर बर्फाची क्यूब टाकून तुम्ही पिऊ शकता। आपली मालवणी सोलकढी पिण्यासाठी तयार आहे। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।